हनुमान जन्मोत्सव के अवसर पर यवतमाल शहर के विभिन्न मंदिरों में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। शहर भर के युवाओं ने डीजे की धुन पर नाचते हुए जन्मोत्सव को उत्साह और उमंग के साथ मनाया। हर साल की तरह इस साल भी यवतमाल शहर के उज्जवल नगर भाग 3 हनुमान समिति की ओर से बड़े उत्साह और भक्ति भाव से हनुमान जयंती मनाई गई। इस अवसर पर इलाके के हनुमान मंदिर के पास के पूरे ग्राउंड की सफाई की गई। इसके साथ ही हवन और पूजन किया गया और विभिन्न सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन कर हनुमान जयंती मनाई गई। इसी के साथ श्रद्धालुओं के लिए भव्य महाप्रसाद का भी आयोजन किया गया। परिसरात आम्ही पूर्ण स्वच्छता करून घेतो। स्वच्छता करून गेल्यानंतर लोकांचा सहभाग याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असते। 1986चं हे लेआउट आहे आणि 1990 पासून साधारणतः इथं वस्ती सुरू झाली, पण त्या दरम्यान जे स्थानिक प्रशासनाचं जे लक्ष असायला पाहिजे ते स्थानिक प्रशासनाचं लक्ष नाही आहे। त्यामुळे या परिसरातल्या ज्या समस्या आहेत त्या अजूनही कायम आहे। तर प्रशासनाने जर याच्यामध्ये लक्ष दिलं तर या प्रश्नाचं सुशोभीकरण होऊन या परिसरात म्हणजे इतके आम्ही प्रचंड वृक्ष लावलेले आहे। जवळजवळ 30 झाडे या मोठ्या स्वरूपात जिवंत आहे आणि त्यामुळे या परिसरातील लोकांना आरोग्याचा प्रश्न आहेच म्हणा, आणि त्याच्यामुळे जे पशु आहे अजून ते जो जीव आहे त्यांना यातून फार मोठी सावली मिळते आणि एक नयनरम्य परिसर हा झालेला आहे। याच्यासाठी सर्व परिसरातील लोकांचं सहकार्य मिळालेलं आहे, पण प्रशासनाचं आम्हाला या सहकार्य नाही आहे, हे केदार नमूद करावं लागतं। आमच्या इथे तर असं 30 वर्षापासून होत असते दरवर्षी कार्यक्रम आणि मोठ्या उत्साहाने केला जातो। जसं की बाया माणसं वगैरे सगळे येतात, एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करतात आणि चांगल्या पद्धतीने होतो आणि बरेचसे लोक असे जेवण करायला वगैरे येतात। इथे हजारो लोकांच्या याच्यात असतात। हां, काल रात्रीपासून जसं की आम्ही भजन वगैरे रात्री झालं 12-1 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम झाला आणि सकाळी पण अभिषेक वगैरे असा कार्यक्रम गेला सकाळी पण, आणि नंतर मग स्वयंपाकाची अशी तशी व्यवस्था सुरू झाली। नंतर पूर्ण कॉलनीतल्या परिसरातल्या म्हणजे सगळ्या महिला येतात